शेतकऱ्याचा जसा कोणताच संघर्ष संपत नाही, तसंच हा संघर्ष कधी संपन हे आम्हाला आता सांगता येणार नाही। आज आमच्यातले काही शेतकरी हे एका डीपीवर सुद्धा जाऊन बसले होते। यापुढे शेतकरी आमचं सुद्धा ऐकतो नाही असा परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे। काही शेतकरी आता रस्ता रोको करण्याच्या सुद्धा तयारीत आहेत। आम्ही शासनाचं सुद्धा ऐकतो, परंतु तुम्ही सुप्रीम कोर्ट काय सांगतं, हायकोर्ट काय सांगतं, त्याचे सुद्धा आम्ही जजमेंट जर दिले तर ते ग्राह्य धरा ना तुम्ही। आजच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आमचा 38वा दिवस। या 38 दिवसामध्ये काय साध्य झालं हे आपण सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या या चॅनल बघणाऱ्या श्रोत्यांना सगळ्याला माहिती। या आंदोलनाच्या आमचा जो संघर्ष आहे तो संघर्ष शेतकऱ्याचा जसा कोणताच संघर्ष संपत नाही, तसंच हा संघर्ष कधी संपन हे आम्हाला आता सांगता येणार नाही। आज आमच्यातले काही शेतकरी हे एका डीपीवर सुद्धा जाऊन बसले होते, परंतु सगळ्यांच्या आग्रहा खातर काहीतरी त्यांच्या जीवाचा काहीतरी बरं वाईट होऊ नये म्हणून आम्ही त्यांना पुन्हा उतरून घेतलं, परंतु शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी आला नव्हता। मला एकच सांगायचं की आता यापुढे शेतकरी आमचं सुद्धा ऐकतो नाही असा परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे। डिझेल सुद्धा आणून ठेवलेलं आहे आणि 2-3 दिवसामध्ये काही शेतकरी आता रस्ता रोको करण्याच्या सुद्धा तयारीत आहेत। म्हणजे सांगायचं असं की शासनानं लवकरात लवकर जागा झालं पाहिजे, नसता हे आंदोलन तीव्र 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 होत जाणार आहे। 2-3 दिवसात आम्ही आता शासनाकडे मूल्यांकन त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही दाखल करणार आहे। त्याच्यातून जर मार्ग निघाला तरच हे आंदोलन थांबेल, नसता हे आंदोलन त्यापुढेही चालू राहील। शासन काय करतं, आम्हाला सांगतं कधी कधी की कोर्टाचं आदेश असे आहेत, कलम पहा तुम्ही, हे पहा ते पहा। एक अधिकाऱ्यांना जाता घाण करून ठेवली। बागायती जमीन असताना कोरडवाहूच्या ठिकाणी नोंदी घेतलेल्या, बागायतीचे कागदपत्र असताना सुद्धा कोरडवाहूच्या नोंदी घेतल्या। म्हणजे सांगायचं असं की आता शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे आणि जर चांगला भाव जर मिळाला नाही तर नक्कीच यापुढे सुद्धा तीव्र आंदोलन होईल। सांगायचं तात्पर्य असं की आम्ही शासनाचं सुद्धा ऐकतो, परंतु तुम्ही सुप्रीम कोर्ट काय सांगतं, हायकोर्ट काय सांगतं, त्याचे सुद्धा आम्ही जजमेंट जर दिले तर ते ग्राह्य धरा ना तुम्ही। किमान त्याच्यातून तरी काहीतरी मार्ग निघेल। तर तुम्ही जर का ग्राह्य धरत नाही, मग याच्यापेक्षा जास्त एक शेतकरी किंवा वकील म्हणून आम्ही काय करायचं? शासन येऊन जाऊन आमच्या अधिसूचना नाही, MSRDC काही मालक नाही, ठरवणारं शासन आहे, कोर्ट आहे। कोर्टात जर काही एखादा निकाल येतो की तो कायदा असतो, जर ती गोष्ट अस्तित्वात नसली तर तो कायदा असतो। एक कोर्टाचं काही जजमेंट असे आहे की जर का ज्या आवाड करण्यासाठी किंवा मोबदला देण्यासाठी जर विलंब झाला तर त्या विलंबाचे दिवस प्रतिवर्ष 10% वाढ ही मूल्यांकनामध्ये ग्राह्य धरण्यात यावी, असं सुद्धा बरेच निर्णय आहेत। त्या निर्णयाच्या कॉपी आता आम्ही देणार आहे। जर नाही झालं तर आम्हाला हायकोर्टमध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि लवकरच PIL आणि रिट सुद्धा शेतकऱ्यामार्फत दाखल करणार।